नमस्कार, मी दिनेश कांबळे, माजी सरपंच लवळ. काल जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली. त्यांना माझ्या मनापासून धन्यवाद देतो, म्हणजे ते शुभेच्छा देतो. पण काल ज्या झेडपीमध्ये निवडणूक झाली, सोलापूर जिल्ह्याच्या झेडपीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्या झेडपीच्या अंगणामध्ये शंकरराव मोहिते पाटील यांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला त्यांनी हार घालायला पाहिजे होता. पण सहकार मर्शीच्या पुतळ्याला त्यांनी जाणीवपूर्वक हार घातला नाही. आणि असं काय राजकारण मला योग्य वाटत नाही. का तर आज त्यांनी जे जिल्हा घडवासाठी भयंकर शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी काम केलेलं आहे. परत नामदेवराव जगताप साहेबांनी काम केलं आहे. गणपतराव देशमुखांनी काम केलेलं आहे. गणपतराव साठे यांनी काम केलेलं आहे. जर ह्या माणसांनी एवढी निष्ठेने जिल्हा उभा केला आहे आणि जे सहकारी शंकरराव मोहिते पाटील यांचा पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आहे, असं काय कुठं जायचं नव्हतं की हार घालायला लांब जायचं होतं. तिथं झेडपीचे कर्मचारी उभा होते गेटवर हार घालायसाठी. पण भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी आणि जी समितीला त्यांचे नेते मंडळी होती, आमदार असतील, काय पदाधिकारी असतील, त्यांनी जाणीवपूर्वक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या पुतळ्याला हार घालायचा डावला कार्यक्रम. पण असं काय नाही की झाडाची सावलीसुद्धा इकडे इकडे होती. आज जरी मोहिते पाटील कुटुंबावर जरा थोडी राजकीय अडचण असेल, पण असं काय समजायचं नाही त्यांनी दुसऱ्या भाजपच्या माणसांनी की आमच्याशिवाय काय पर्याय नाही. असं नाही, दिवस ही मावळतो आणि उगवतो बी. त्याच्यामुळं सगळ्यांनीच राजकीय पुढाऱ्यांनी विचार करायचा की कुठलाही दिवस आणि काळ हे घर करून बसलेला नाही. आणि ह्या दोघांना माझी शुभेच्छा आहे त्या की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष की यांनी सर्व समाजासाठी तुम्ही निवड झालेली आहे, तर ह्यात जातीवाद करू नये आणि सगळ्यांना प्राधान्य द्या. तुम्ही विरोधकाला बी द्या, तुमच्या सत्ताधारीला बी द्या. आणि मी यांना शुभेच्छा देतो.